पंढरपूर येथे जिल्ह्यातून गेलेल्या दिंड्यांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी वारकऱ्यांसमवेत विठू नामाचा जयघोष केला। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर येथे पांडुरंगाचं दर्शन घेतलं। पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडून गाठ, सुखी संसाराची तोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। नगरसह राज्यातून आलेल्या दिंड्यांमध्ये पायी चालून भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला। अहिल्यानगर जिल्ह्यातून पंढरपूरमध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांशी संवाद साधला। येथील सोयी सुविधांबाबत माहिती घेतली। विखे पाटील परिवाराच्या वतीनं पंढरपूरमध्ये विकसित करण्यात आलेल्या आश्रमात मोठ्या संख्येनं वारकरी उतरलेत। तिथंही डॉक्टर विखे पाटील यांनी जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या भेटी घेतल्या। राज्यात चांगला पाऊस होऊ दे आणि राज्यातील दुष्काळ हटू दे अशी प्रार्थना आपण पांडुरंगाच्या चरणी केली असून आषाढवारीच्या आध्यात्मिक सांस्कृतिक सोहळ्याच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या। रामकृष्ण हरी। आषाढीच्या निमित्ताने पायी आलेल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या आमच्या बांधवांना भगिनींना मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने संपूर्ण नगर जिल्ह्याच्या वतीने आषाढीच्या शुभेच्छा देतो। पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि बळीराजा सुखावला जावं या दृष्टिकोनातून सगळ्यांनीच मला असं वाटतं की पांडुरंगाचरणी प्रार्थना करावी आणि मला निश्चित खात्री आहे की या वारीनंतर एक चांगला पाऊस नगर जिल्ह्यामध्ये पडेल आणि सगळे शेतकरी आनंदित होतील।